आदिप्रथम श्री दत्तात्रय मराठे सर आणि ज्योती मराठे यांना मी प्रथम स्टेजवर बोलवते. आपण दोघांनी विराजमान व्हा. आता सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि पंचकरा वाढदिवस आहे. मी एक सरांसाठी चारोळी केलेली आहे. आता ती चारोळी म्हणजे चारोळीच आहे, म्हणजे जास्त फार त्याच्यामध्ये विचार करू नका. तसं तरी टळगाटम मला आवडेल पण आवडेल. ओके, तर आपल्यासाठी ऐकताय काय? नक्की माझंच ऐकताय बघा, टाकला की नाही बरोबर, माझंच ऐकताय. ओके, कोण म्हणेल मराठे सर तुम्ही झाला 75चे. कोण म्हणेल मराठे सर तुम्ही झाला 75चे. हो, हास्य मात्र सदा तुमचे तरुण 25चे. हास्य मात्र सदा तुमचे तरुण 25चे. उत्साह तुमचा दांडगा असतो, पाहून लाजतील तरुण तरुणी. गुड फीलचा वाईफचा प्रसाद वाटा सर्वांना कायम तुम्ही. धन्यवाद. आता मी बोलायचं औषध करून द्यायचं. ह्याच्यानंतर मराठे परिवार मराठे परिवारामधले सगळ्यांना आम्ही स्टेजवर बोलायचं इथे त्यांनी यावं अशी विनंती करते. मुलगा दीपक मराठे, मुलगी दीप्ती खाडीलकर, सुनबाई म्हणजे जेवढे सगळे आहेत तेव्हा मराठी परिवारांचे सगळे त्यांनी प्लीज स्टेजवर येऊन त्यांच्या मागे उभं राहावं. आणि महिला तर मी चकुलीला ओळखते, विसरली का? आदर्श बरोबर काम केलं बरोबर. आपण इथे चित्रपट लावला आता पूजाला, स्पॉन्सर मी आठवते. येस, हिचा चित्रपट आहे खारी बिस्किट. बघा अजूनही युट्यूबवर अतिशय सुंदर काम केलंय त्यांच्या नाती. खारी बिस्किट हा चित्रपट पहा. जरा विषयाला सोडू नये. अरे वा, मायलेज पण बघायला जा. गुरुवारपर्यंत आहे बघितला. मागे राहू नका, पुढे या. अरे पण खारी बिस्किटचं काय काम केलं, अप्रतिम काम केलं. आणि खारी बिस्किट मध्ये तर तिने अक्षरशः त्या आंधळ्या मुलीचं काम अप्रतिम केलं. जरूर बघा, युट्यूबला दिसेल तुम्हाला. संजय जाधव यांचा पिक्चर होता तो. आदर्श त्याच्यामध्ये तिचा भाऊ दाखवलेला आहे. तो आदर्श माझ्याबरोबर बाजी नावाची सिरियल होती त्याच्यामध्ये कामाला होता. त्याच्यामुळे आणि नंतर मी याचा चित्रपट एक सांगायचं असं की हा चित्रपट मी पूजा थिएटरला आला होता तेव्हा आपल्या बालिका भवनच्या सगळ्या मुलींना मी घेऊन हा चित्रपट दाखवला होता. त्यांची जवळजवळ 30-40 तिकीटं मी काढली होती आणि मी त्यांना सगळ्यांना दाखवायला तिकडे घेऊन गेले होते हा चित्रपट त्या बालिका भवनच्या मुलींना. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. प्रथम दीपक मराठे आपलं मनोगत. सर्व ज्येष्ठ मंडळींना नमस्कार. आज या प्रसंगी वडील दत्तात्रय मराठे यांचा आपण वाढदिवस साजरा करतोय. मनोगत व्यक्त म्हणजे त्या फॉर्मल वगैरे काही खास त्या काही थोड्याफार आठवणी आहेत आणि आठवणीतून त्यांना मी कसं बघतो त्या संदर्भात थोडं बोलेन. खरोखरच एक उत्तम आयुष्य कसं जगलं पाहिजे हे त्यांच्याकडे बघताना आपल्याला दिसतं. एक मुलगा एक मुलगी दोघांची शिक्षण त्यांनी व्यवस्थित पार पाडली. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास जे काही आवश्यक होतं ते सगळं त्यांनी केलं. आता नातवंडांसाठी करतायत. फक्त आता मला असं थोडंसं वाटतं की त्यांनी तो जबाबदारी
सगळी पूर्ण पाडली आहे. आता त्यांना हवं ते त्यांनी करायला हवं. त्यांना गायनाची आवड आहे, त्यांना पेटी वाजवण्याची आवड आहे, ते सुंदर लिहू शकतात. आता हळूहळू गेल्या 3-4 वर्षात त्यांनी जसं सुरू केलंय आणि आमचा सगळ्यांचा त्याच्यासाठी पाठिंबा राहीलच. खरं तर त्यांना त्याची गरज नाही आहे, पण तरी सुद्धा आणि कारण का म्हणजे जोक्स अपार्ट, त्यांच्या पाठीमागे भक्कम पाठिंबा ऑलरेडी आहे. त्यामुळे पण एक अतिशय सरळ, साधं, सुंदर आणि छान आयुष्य आतापर्यंत त्यांनी व्यतीत केलंय आणि याच्या पुढेही त्यांनी तसंच व्यतीत करावं. त्यांचे जे काही छंद आहे, जे धकाधकीच्या जीवनात राहून गेले किंवा तेवढा वेळ देता आला नाही, ते त्यांनी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. काही गोष्टींचा त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांनी त्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करावं आणि पहिल्यापासूनच शिक्षण क्षेत्राशी ते जुळलेले असल्या कारणाने त्यांनी त्या क्षेत्रातही अजून थोडंफार काम चालू ठेवावं. ते करतात, कारण का आमच्याकडे जरा थोडीशी परंपरा आहे. माझे मोठे काकाही एका शाळेत मुख्याध्यापक होते, त्या एक अतिशय प्रतिभेय शाळेत ते मुख्याध्यापक होते. माझे वडील क्लास आणि या क्षेत्राशी संबंधित होते, त्याच्यातही त्यांचं योगदान खूप चांगलं आहे. त्या दृष्टीने त्यांनी आता पुढील आयुष्यात आनंदाने, चिंता फ्री, कारण त्या चिंता काय संपणार नाही. मुलाची झाली, मग नातवंडांची, मग त्यांच्या मुलांची गरज नाही. आता थोडीशी आम्ही शेअर करू चिंता त्यांची. तर असं थोडक्यात मी माझं ऐकून 120 सेकंदात बरोबर संपवलं. तरी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झाला. पुन्हा सगळ्यांचे आभार. थँक्यू, धन्यवाद. यानंतर दीप्ती खाडीलकर आपलं मनोगत व्यक्त करते. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मोठ्यांना माझा नमस्कार. आई बाबा दोघेही खूप आमचे उत्साही आहेत आणि त्यांच्याकडे अजून सुद्धा आम्ही म्हणजे बघून त्यांच्याकडून आम्ही उत्साह घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे खरंच ते आम्ही एखाद्या गोष्टीत कंटाळून जाऊ, पण मग तेव्हा आठवतं की नाही, आपले आई बाबा अजूनही कुठल्याही गोष्टीमध्ये असा कंटाळा करत नाही. आपल्यालाही त्यांच्याकडनं शिकून घेऊन पुढे चालू राहायचं आहे. आणि विलासा विरंगुळा केंद्र याच्यामुळे त्यांचं आयुष्य अजूनच खूप छान झालेलं आहे. त्यामुळे त्यांना म्हणजे ते बिझी असतात हल्ली. म्हणजे ती कधी कधी म्हणते की अगं मला वेळच नाही झाला तुला फोन करायला. तर मी अगं काय तू कुठे होतीस काय, तर नाही मला असं आज इकडे जायचं होतं, इकडे जायचं होतं. तर म्हणजे आम्हाला ते ऐकून खूप छान वाटतं की कुठेतरी यावेळेस बिझी आहेत, त्यामुळे त्यांचंही मन रमतं आणि बाकीचं काय थोडंसं दुखणी असतं ती विसरून जायला होतं त्यांनाही. छान वाटतं इथे ते येतात आणि आम्हाला आज इथे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बोलवलं, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. आई तू करतेस तरी काय. तुम्हाला एक वाक्य बोलायचंय, सुनबाई माधुरी या, अशी संधी परत परत नाही. सासरे वागले, आता मुलांमुळे मी त्यांना आबाच हाक म्हणते. तर आबा आतापर्यंतच्या आयुष्यात खूप अडचणी, चांगले प्रसंग सगळे आहेत. तर आता या पुढचं आयुष्य तुम्ही विरंगुळा कट्ट्याच्या साथीने छान आनंदाने जगा, ऊर्जा छान मिळते, आरोग्यपूर्ण जगा. तुम्ही आनंदी असाल तर आपल्या घरात शांतता सुव्यवस्था राहील. त्यामुळे तुम्ही सर्व चांगल्या आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी तुम्हाला आमच्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुमच्यामुळे वेगळेच आजी आजोबा आम्हाला बघायला मिळतात. म्हणजे मी कुठेतरी अडकली, मला कुठेतरी जायचंय, मला आज हे करायचंय, मला हे गाणं तयार करायचंय, हे या 2 वर्षात जे आम्ही सतत ऐकतो, आम्हालाच बरं वाटतं की दोघं छान एंगेज आहेत, आनंदी आहेत. त्यामुळे थँक्यू तुम्हा सगळ्यांना.
जावई बापू आज बाहेर देशात जायचे आहे, रात्री फ्लाईट आहे आणि तरी ती व्यक्ती इथे आहे, लक्षात घ्या. सर्वांना नमस्कार. काका म्हणाले त्याप्रमाणे हो, मी आज अमेरिकेला चाललो आहे. प्रोव्हायडेड विमान आलं तर, पण आजची सगळी विमानं कॅन्सल झाली आहेत दुबईला प्रॉब्लेम आल्यामुळे. पण आज इथे येऊन मला खरोखरी आनंद झाला की माझे सासू सासरे आणि त्यांचे सर्व मित्र मैत्रिणी तसे या वयात सुद्धा एकत्र येतात, एन्जॉय करतात, एकमेकांचे सुख दुःख नक्की शेअर करत असतील. तर खरोखरी बघून खूप आनंद होतो. आणि या दोघांविषयी बोलायचं तर अखंड उत्साह, जसं दीप्ती म्हणाली, कधी कधी आम्हालाही कंटाळा येतो, पण त्या दोघांकडे बघून आम्हाला परत उत्साह येतो की बघा या वयात सुद्धा ही लोक नवीन कला शिकत असतात, नवीन गोष्टी करत असतात, तर आपणही तेच केलं पाहिजे. म्हणून खरोखरी आदर्श आमच्या समोरचे सासू सासरे असले तरी मला आई वडिलांसारखेच आहेत. आणि मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर त्यांच्या खास मैत्रीण आहे, मैत्रीण त्या काहीतरी 2 वाक्य सांगतात. माझं नाव शोभना फडके. काका तुमच्याबद्दल बोलायचं तर मला थोडं अवघड होतं की काय बोलू यांच्याबद्दल. त्यांचा उत्साह, त्यांचा असलेला आत्मविश्वास आणि असंख्य गुण या दोघांच्याकडनं घेण्याजोगे आहेत. आणि आपण ज्ञानेश्वरांचं पसायदान ऐकतो, पण नामदेवांचं एक असं पसायदान आहे की जे नेहमी वाढदिवसाप्रित्यर्थ म्हणलं जातं. तर ते मी 4 ओळी आहेत, तर त्या मी म्हणते. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, माझिया सकळा हरीच्या दासा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकांसी, माझिया विष्णुदासा भाविकांसी, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग, ज्यामुखी निधान पांडुरंग, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, माझिया सकळा हरीच्या दासा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. ह्या ताई सुप्रियताईंबरोबर गणेश मंदिर कमिटीमध्ये आहेत आणि कीर्तनकार पण आहेत. आहेत आणि मागच्या रामनवमीला आणि
सकाळी पावणे 6 वाजता कीर्तन सुरू होतं आणि या दोन्ही कीर्तनांना मला काकांनी साथ दिलेली आहे पेटीची. आणि पावणे 6ला मला यायला 10 मिनिटं उशीर झाला, पण काका स्वतः आधी येऊन हजर होते. तसं अवघड आहे या वयामध्ये पेटी घेऊन येणं, तबला घेऊन येणं वगैरे, आणि उत्तम प्रकारे साथ त्यांनी मला कीर्तनामध्ये केली. वा वा. आता नातीने बोललंच पाहिजे 2 वाक्य, हो की नाही? आबांसाठी इथे इथेच आहे बाहेर. तर नमस्कार सगळ्या आजी आजोबांना. आणि एक सांगायचं म्हणजे मला आम्ही काही दिवसांपूर्वी माथेरानला गेलेलो, तर तेव्हा आजी आजोबा माझ्या पुढे चालत होते आणि आम्ही मोठं तिथे एक सर्कल आहे, तर ते दोघंही न घोड्यावरता बसून एवढे फिरले. आणि मी आजीकडे असे राहायला गेले, तर ती ऑलरेडी लाडू किंवा काहीतरी असा माझ्या आवडीचा खाऊ करते किंवा आणून ठेवते. आणि तोंडातनं बाहेर शब्द पडला की आजी प्लीज मला एक नेकलेस घेशील का, तर लगेच मला पुढच्या दिवशी दोघंही आणून देतात. एक लक्षात घ्या, इथे जेव्हा 75वा वाढदिवस साजरा होतो तो कंडिशनल असतो. ज्योतिताई पर्स घेऊनच इथे 75वा वाढदिवस जो साजरा होतो तो कंडिशनल होतो. त्याप्रमाणे मराठ्यांना मी विचारलं होतं, काही राहून दे नंतर बघू आपण काय अडचण आहे ते. ज्योतिताई पुढे मिसिंग आहे. तर त्यांना एकच कंडिशन असते, हे ऐकून लक्षात घ्या घरातल्या सगळ्यांनी, की पुढच्या 25 वर्षाचा कार्यक्रम ठरलेला असल्याशिवाय आपण 75 साजरी करत नाही. हा एक माइलस्टोन आहे. हा नाही, आमच्याकडे अट आहे. आणि दिलासा विरंगुळा केंद्रात ते रमणार नाहीये, ते सगळ्यांना रमवणार आहेत. कारण गेले ते 2-2.5 महिने आजींची संगीत शाळा चालू आहे, त्या 8 जणांच्या टीम मध्ये ते आहेत. ज्योतिताईंचं कौतुक करत नाही, पण त्यांनी असं खडतर काम तिकडे केलेलं आहे. परंतु आजी एवढ्या खुश आहेत की आम्हाला शिकवायला येणार. आज आमची ट्युशन नाही का, अरे आज दुसराच कार्यक्रम झाला, ट्युशन बाकी राहिली, अशी धमाल चालते. त्यामुळे त्यांच्याकडे पुढच्या 25 वर्षाचा कार्यक्रम आहे. दिलासा विरंगुळा केंद्रात ते ऍक्टिव्ह आहे. आता आपल्या समोर त्यांची इच्छा होती की मी दीप्ती खाडीलकर माझ्या मुलीबरोबर ड्युएट म्हणेन. तो बालहट्ट आपण आता बालहट्ट कशाला, 2 महिन्यापूर्वी बालदिनाला ते दिनू झाले होते नाटकामध्ये. दिनू झाला होता नाटकात आणि म्हणाला माझ्या एवढी ताकद आहे, मी त्याची वाट लावी. दत्तू झाला होता. तर त्या आम्ही कळत नाही कधी वय पटकन 75 झाली ती. त्याच्या अगोदर कॉलेज डे झालाय, फ्रेंडशिप डे झालाय, आपल्याकडे फॅशन डे झालेलं, फॅशन हे झालं. मी दुसरे माहिती देतो. बसा म्हणजे झाकले जाणार नाहीत मागचे. हॅलो हॅलो हॅलो.
मी एको देतो लागणार. हॅलो. हॅलो. हो, एक मिनिट. हा, ते सांगितलं ना, डिबेट सादर करतायत. ते म्हणाले मला माझ्या मुलीबरोबर डिबेट म्हणायचं आहे. हा, तो मगाचा शब्द, तो बालहट्ट आपण पुरा करतो. तुम्ही काही करू नका. जाने मन तो बोले चोरी चोरी लिखे गए देखो मेरा मन जाने मन तो जाने मन मेरे भोले छोड़ सजन तुमसे ही खोया होगा कहीं तुम्हारा मन जाने मन तो बोले चोरी चोरी लिखे गए देखो मेरा मन जाने मन छोड़ सजन तुमसे ही खोया होगा कहीं तुम्हारा मन जाने मन दिलों की चोरी ऐसी क्या है मजबूरी दिल से मिलने दे. दिलों की यारी ऐसी क्या है मजबूरी दिल से मिलने दे. जाने कितने जान जाने मन तोड़े बोले चोरी चोरी लेके गए देखो मेरा मन जाने मन मेरे बाले छोड़ सजन तुमसे ही खोया होगा कहीं तुम्हारा मन जाने मन तेरा ये तो हरती में जब देखो करती हो तुम दोष है तेरा ये तो हरती में जब देखो करती हो करेंगे कभी न तुम्हें जरा बतला दो हम कब तक हम कर देंगे. ऐसे घबराने कभी न बादल बरसेंगे. करेंगे कभी न तुम्हें जरा बतला दो हमें कब तक हम कर देंगे. ऐसे घबराने कभी न बादल बरसेंगे.
आपण असं म्हणतो की ज्येष्ठत्वामध्ये लहान होतो मनुष्य, तर मुलीकडून छान शिकलाय तुम्ही गाणं आणि छान गातात तुम्ही. आम्ही शिकतो. मला काय म्हणायचंय ते सांगितलं. आताच माझं या क्षणातलं मत, आणि आम्ही एवढे एकमेकांशी मिळून झालेलो आहोत की इथे कसंही काही बोलता येतं. नाचायला आली असती म्हणजे तर आपल्याकडे स्टेज पुरा पडलं नसतं. आणि शिटी एकच आली ऐकायला, शिट्या पण आल्या असत्या. आता मनोगत व्यक्त करायचंय ज्योतिताईंना. हॅलो, आज त्यांना वही पकडायला नाही देणार आहे, नाचाय ना बरोबर. तुम्ही छान गाणं ऐकलंय. आता गाणं नाही ऐकायचंय, तुमच्या भावना ऐकायचं. गाण्यात नको. सदा जगमगा
चली जाए. छान झालं, गाणं मस्त झालेलं आहे, मनातल्या भावना छान झालेल्या आहेत. आता आपण एक महत्त्वाच्या कार्यक्रमाला जातोय. तुम्ही सगळे असेच थांबा. सगळे अतिज्येष्ठ विकास पाटील, माधुरीताई, प्रज्ञाताई स्टेजवर या. या सगळ्यांच्या मागे तुम्ही या. सुप्रियाताई, अनिताताई या. आणि तुम्ही या दोषी. आणखी कोण 75 क्रॉस आहे? हात वर करा. न असता कोणाचंच वय विचारलं जाणार नाही. आणि ह्या ही आपली प्रथा आहे. ते मागे जा त्यांच्या त्या बरोबर राहा. पण काय होणार आहे, माझा कॅमेरा तुम्हाला किती घेणार आहे ते बघतो मी. घेईल घेईल घेईल. हा बस तुम्ही. आणि आता ऑप्शन करायचं आहे. हा त्याच्यासाठी आहेत त्या 5 जणी पुढे या. त्याच्यात लक्षात घ्या, त्याच्यात पण आपल्याकडे अतिज्येष्ठ आहे. झालंय ना बंद? थांबा थांबा, जरा काही नका करू. आणि मला दिसेल असं काही ते करा. मला दिसेल म्हणजे कॅमेराला दिसेल. हा. आणि 1 सेकंद घाई करू नका. नितीन भाई, हेलो हेलो. ऑप्शन करने के बाद तुरंत शुरू करो. एक किसने कम किया? मेरा उधर से वायर टूट गया है. ये देख. एक लक्षात घ्या, आपल्याला ह्याच्यानंतर हॅपी बर्थडे टू यू करायचं आहे. त्याच्यामध्ये दत्तात्रय राव म्हणायचं आहे आणि तेव्हा सगळ्यांनी कोरस मध्ये म्हणायचं आहे. बाकी मधलं गाणं नितीनबाई म्हणते. ना दोघी इकडे या बाजूला पाहिजे तर. हिनाताई या बाजूला, कॅमेरात छान दिसाल. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए. पूछिए हजारों साल के मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे to the Happy birthday
Happy birthday to you. नितीन थांबा, एक सेकंद थांबा, घरातल्या मंडळीने. बाकीचे दत्तात्रेयराव तुम्हाला मनोगत म्हणायचंय, बसून म्हटलं तरी चालेल. हॅलो, आज माझा 75वा महोत्सव दिन जो आहे तो आपल्या मित्रमंडळी, ज्येष्ठ मित्रमंडळी साजरा होतोय, याचा मला खूप आनंद आहे. तर मुळात या परिवर्तन केंद्रामध्ये जे आहे ते आणण्याचं काम माझ्या लेकीनेच केलेलं आहे. तिनं जे आहे ते आमचे जुने म्हणजे स्नेही जे आहेत सतीश साठे यांची तिची गाठ पडल्यानंतर त्यांनी विचारलं की सध्या आई बाबा काय करतात, तर ती म्हणाली काय नाही, त्यांचा वेळ जात नाही आमचं असं म्हणाले. म्हटल्यावर तिनं त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या या पीडिकेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या. आणि म्हणून जसं मी लेकीला शाळेत घातलं तसं तिनं आता बहुतेक मला या शाळेत घातलेलं आहे. काय आणि ती लहानपण जी आहे ती शाळेत असताना सुद्धा जी आहे ती हिंदी गाणी म्हणायची, बाई तिला शिक्षा करायच्या, पण आज ती जी आहे ती उत्तम गायिका झालेली आहे. त्याच्यानंतर जे आहे ते TV केमध्ये आल्यानंतर मुळातच माझ्या थोडेफार कलागुण जे होते ते शाळेत वाव मिळाला होता मला. पण त्याच्यानंतर जे आहे ते करोना काळात मी कविता करणं, हार्मोनियम वाजवणं हे जे आहे हे शिकून घेतलं. आणि आता जे आहे ते सर्व क्षेत्रात मुसाफिर मी करतोय. याचं एकमेव कारण म्हणजे इथं मिळणारं स्टेज. इथं जे आहे ते आपल्याला पूर्णपणे कशीही सुरुवात केली आपण तरी सगळे चांगले म्हणणारे आहेत आणि प्रोत्साहन देणारे आहेत. त्यामुळे आम्ही चांगलं जरी कविता करत नसलो, गाणी गात नसलो तरी सुद्धा आम्हाला वाटतं की खरंच चांगलं आहे, म्हणून आम्ही आणखीन जोराने त्याला त्रास देत असतो. त्यामुळं आमचा आत्ताचा वेळ जो आहे तो खूप चांगला जातोय. आणि बहुतेक मुलांच्या दृष्टिकोनातून तेच बरं असावं की घरात कटकट करण्यापेक्षा ते आपल्या पिंडिकेमध्ये रक्त आहे हे फार चांगलं आहे. असो, हा झाला निर्णय झाला. खरोखरच आपल्या इथे जे आहे ते वातावरण खूपच चांगलं आहे. आणि सगळ्या क्षेत्रात म्हणजे मी तर अक्षरशः आठवड्याच्या सगळ्या कार्यक्रमात भाग घेतो. सादरीकरण, कविता वाचन, त्याच्यानंतर वाद्य वाजवणं, त्याच्यानंतर सिंगल डुएट, डबल, नुसतं कराओके, नुसतं गाणं, या सगळ्यात काय असतं की 15 दिवसात आपल्याला काय करायचंय याचा एक आराखडा मिळतो आणि आपला वेळ चांगला जातो. आता तर ज्याला घरी कटकट होते त्याला काही लागले तेवढी सहन करायची. कारण काय आहे, मी एखाद्या विषयात जर गुंतलो तर गुंतूनच जातो. जे कविता करायची असेल तर ती कविता पूर्ण होईस्तोवर मला काही पडत नाही. मग त्यामुळे थोडस इकडं तिकडं होतं, पण ते चालून तिला काही इलाजच नाही आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे जे आहेत ते मला आशीर्वाद जे आहेत ते अर्थातच. आणि मित्रमंडळी ही सगळ्यात आपल्या जवळच्या असतात यावया, त्यामुळे त्यांनी केलेला हा महोत्सव जो आहे तो अर्थातच मला खूप खूप भावला. धन्यवाद. मी विसरले चालेल. आमच्या आयुष्यातली ते दिवस आम्ही
आपलं नातेवाईकांकडे जा, बाहेर कुठे फिरण्याची आम्हाला आवड आहे ते आम्ही करायचो. बाकी इतर ते काही मुलांकडे जायचं, मुलीकडे जायचं हेच सगळं चालायचं. पण ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर खरंच आमच्या आयुष्यात परिवर्तन झालेलं आहे. खूपशा गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत आणि परिवर्तन म्हणून आम्हाला खूप विरंगुळा पण मिळालेला आहे आणि मुख्य म्हणजे आम्हाला एक मैत्रीचा दिलासा पण मिळालेला आहे. हे मला सांगायचं होतं. म्हणजे ह्यामुळे आम्हाला परिवर्तन, विरंगुळा आणि दिलासा आजींच्या घरी जाऊन असा मैत्रीचा दिलासा पण आम्हाला मिळालाय. त्यामुळे आपल्या संस्थेचे आम्ही खरंच सगळ्याच आभारी आहोत. आमची मुलं पण आहेत कारण त्यांना पण बरं वाटतं. आम्ही आता ते नेहमी सांगायचे काहीतरी करा करा, कशाला घरात कंटाळता काहीतरी, ते आता मिळालं त्यामुळे त्यांना पण जरा बरं वाटतं की हे खुश आहेत म्हणून. धन्यवाद. एक महत्वाचं म्हणजे 75 किती वेळा जागरी करता येते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रियाताई. 7, 8, 9 तसंच तेच सांगायला मी आलोय. जावयांना वेळ नसणार म्हणून त्यांनी केलं वाढदिवस. चिरंजीवांनी वेगळा वाढदिवस केला तेव्हा जावई पोहोचू शकले नाही. त्याच्यानंतर पुणेकर मागे असतात काय, पुण्याच्या आत्याला वाटलं की अरे आपण नाही मागे राहायचं. त्यांनी सगळ्या नागरिकांना गोळा केला आणि पुण्यात वाढदिवस केला आणि चक्क हा तुम्ही घरात केला आणि चक्क आजींच्या आशीर्वादाने फार चांगला कार्यक्रम झाला. आणि हे भाग्य आहे ना, हे आमचं सगळ्यांचं आहे आणि हे इथे शक्य आहे. तर आता यापुढे सर आपण स्टेजवरच थांबा. उत्सवमूर्तींचं आम्ही थोडंसं शाल आणि स्वीकार करू सरांकडून. बाजू खानोलकर. अगदी आमटीत आमटी भाजीत भाजी म्हणू नका. हो हो ऐकायचंय का अगदी नव्या सारखं चाललंय ना. नवीनच आहे. काही म्हणा नाव आलं पाहिजे. गणपती मंदिरात आपण आलो सगळ्या आनंदाने. दत्तात्रयाचं नाव घेते वाढदिवसाच्या निमित्ताने.